अजम् शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री नमः। त्र्यंबक राजाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आचार्य महामंडळेश्वर सर्व नागा महात्मा ब्राह्मण देवता आणि इतर पंचकृष्णा पशु पक्ष्यांना सर्वांना हृदयापासून प्रणाम करतो। आज भगवान शिवाची शिवरात्र आहे आणि विशेष जे ट्रस्टी आहेत, इथले ब्राह्मण देवता आहेत, इथले ग्रामस्थ आहेत, पोलीस प्रशासन आहे, अतिशय सुंदर साधू संतांना महंतांना भगवान त्र्यंबक राजाचं दर्शन झालं। विशेष मी एक सूचना देऊ इच्छितो सर्व भक्त मंडळांना जे सनातन वैदिक धर्माच्या साधू संतांचे चेले म्हणून घेतात, शिष्य म्हणून घेतात, भक्त म्हणून घेतात, पण साधू महात्मे हे वेगळे नसतात, पण वेगवेगळ्या घोषणा देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या अंतरंगामध्ये विकार निर्माण करून भगवान परमात्माची भक्ती होत नाही। सज्जनांनो, साधू धर्म तुम्हाला माहित नाही, तुम्ही संसारिक लोक आहात, प्रपंचिक लोक आहात। साधू आणि संत हे नाण्याच्या दोन बाजू आहेत। हे वैराग्य महात्मा आहेत, त्यांना कधी काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर त्यांच्यामध्ये नसतो। पण प्रपंचिक मनुष्य जेव्हा साधूचा भक्त होतो, संतांचा भक्त होतो, त्यांच्या सान्निध्यामध्ये येतो आणि त्यांना त्यांच्या नामाचा उच्चार करून जयघोष करून वेगवेगळ्या प्रकारचे विकार निर्माण करतो। संतांचा जयघोष केला जात नाही, प्रणाम केला जातो। कारण संत हे भगवंताचं चालतं बोलतं स्वरूप आहे। संत तेची भगवंत, भगवंत तेची संत। विशेष या दिव्य भूमीला स्वामी जनार्दन साक्षात भगवान शिवाचा अवतार स्वामी सागरानंद सरस्वती ही ब्रह्ममूर्ती दिव्य महापुरुष अशा अनंत संत या त्र्यंबक भूमीला, महाराष्ट्र भूमीला आणि दिव्य भारत भूमीला लाभलेले आहेत। मी सर्व प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद, आभार मानतो। ब्राह्मण देवतांचे, त्र्यंबक राजाच्या ट्रस्टीचे आणि पंचकृषी जेवढ्यांनीही साधू संत महंतांना इतकं सुंदर दर्शन घडवून दिलं। मी त्र्यंबक राजाला विनंती करेल, माता गंगा गौतमीला, सर्व साधू संतांना महंतांना, माझ्या महाराष्ट्राला, दिव्य भारताला उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर आणि शिवरात्रीसाठी असंच सर्वांना भर भरून प्रेम दे आणि तुझ्या चरणी प्रत्येक शिवरात्रीला मोठा उत्साह होत राहू दे। सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम। साधू संतांच्या चरणी प्रणाम। हर हर